पुढे पहा, तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला बघायची. पहा, या बाजूला वर दोन त्रिकोण म्हणजे दोन बाजूला. आता अशा आकृत्यांमध्ये काय करायचं, आकृतीचं निरीक्षण करायचं आणि एखादा पॉईंट त्यातला शोधायचा. पहा, दोन्ही बाजूला त्रिकोण इथे आहे का, नाहीये, इथे नाहीये, इथे नाही, एकाच आकृतीत दिसते. पर्याय क्रमांक 4. इथे सुद्धा हे आपलं पटकन सोडून होतं. आता ही आकृती बघा, या पद्धतीने मध्ये त्रिकोण असणारे 3 आकृत्या आहेत. त्याच्यानंतर खाली या पद्धतीने इकडे गुणिले आणि इकडे त्रिकोण असणारी एक आकृती आहे. पहा, इकडे गुणिले आणि इकडे त्रिकोण. इथे दोन्हीकडे तसं दिसत नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा, रोहन शिडीच्या 24व्या पायरीवर उभा आहे. तो 8 पायऱ्या खाली आला तेव्हा तो शिडीच्या मधल्या पायरीवर आला, तर शिडीला एकूण पायऱ्या किती? आता तो उभा आहे म्हणजे तो वरती आहे, 24व्या पायरीवर उभा आहे आणि 8 पायऱ्या खाली आला म्हणजे तो किती खाली आला? पहा, इथून आपण हातचा घेतला, 14तून 8 गेले, उरले 6. पहा, 6 6 12 13 14 1 म्हणजे तो 16व्या पायरीवर आहे. 16वी पायरी जर मधली आहे तर त्याच्यावरती 15 पायऱ्या आणि खाली 15 पायऱ्या. 15 दुने 30 आणि ही एक 31. अशा किती पायऱ्या आहेत? 31. 31 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. यानंतर उत्तरेकडे तोंड करून उभा असलेला सुरेश त्याच्या डाव्या बाजूने 2 वेळा काटकोनात वळाला तर त्याचे तोंड कोणत्या दिशेला असेल? दिशांवरचे प्रश्न सोडवताना अगदी सोपं आहे. पहा, वरची दिशा उत्तर असते, दक्षिण, इथे पूर्व आणि इथे पश्चिम. आता उत्तरेकडे त्याचं तोंड आहे आणि 2दा काटकोनात जेव्हा वळतो मग तो उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने, तेव्हा त्याचं तोंड विरुद्ध दिशेला येत असतं. पहा, एकदा वळाला इकडे तोंड आलं, उजवीकडे वळाले, एकदा वळाला इकडे तोंड आलं, दुसऱ्यांदा वळाला इकडे तोंड आलं, म्हणजे कुठे आले? दक्षिणेला त्याचं तोंड असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. एका वर्षीच्या ऑगस्ट महिन्याच्या दिनदर्शिकेचा काही भाग दिला आहे, तर स्वातंत्र्य दिनाच्या वारानंतरचा लगेच येणारा वार कोणता? आता पहा, शनिवारी 11, मग इथे पहा 12 13 14 15. स्वातंत्र्य दिनी कोणती येईल? 15 म्हणजे बुधवार येईल आणि त्याच्यानंतरचा वार विचारला आपल्याला, तो कोणता आहे? गुरुवार. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्नामध्ये क्रमाने येणारी संख्या. आता पहा, 135 नंतर 133 म्हणजे 2चा फरक आहे, 130 म्हणजे 3चा फरक आहे, 125 म्हणजे 5चा फरक, म्हणजे 2 3 5 आणि 7 म्हणजे मूळ संख्यांचा फरक आहे. तर 25 मधून 7 गेले किती उरतात? 18. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. यानंतर तुमचा मित्र आईला घरकामात मदत करत आहे हे तुम्ही पाहिले आहे, तर तुम्ही काय कराल? त्याचे अनुकरण करून आईला घरकामात मदत करील. पर्याय क्रमांक 4. यानंतर आकृतीचे निरीक्षण करायचे. वेन आकृती आहे, तर फक्त त्रिकोणात असणारा अंक कोणता? आता फक्त त्रिकोणामध्ये असणारा आपल्याला एकच अंक दिसतोय, 3. तो कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. पुढे, एका सांकेतिक लिपीमध्ये अंकांसाठी चिन्ह दिलेली आहेत, तर या चिन्हांवरून पहा, 435 ही संख्या कोणत्या चिन्हाने आहे? आता 4 साठी चौकोन, यानंतर स्टार, चौकोन, स्टार आणि टी. चौकोन, स्टार आणि टी कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे तुमचं उत्तर, चौकोन, स्टार आणि टी. यानंतर याने कोणती संख्या दाखवता येईल? पहा, 2 ने सुरुवात असणारी कोणती आहे? 2 अंक दिसतात ते आपल्याला, एच म्हणजे 2 7. 2 7 असणारी कोणती आहे? इथे आहे. पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. असे उत्तर जे असतात ती पर्यायावर नजर फिरवायची आहे. खूप पूर्ण सुद्धा इथे सोडवत बसायचं नाही आणि कच्च्या कामाची सुद्धा याला गरज लागत नाही. पुढे पहा, आता प्रश्नचिन्हाच्या जागची आकृती आपल्याला करायची. पहा, घड्याळाच्या उलट्या दिशेने आकृती फिरत आहे, इकडून इकडे आली, इकडून इकडे आली, मग वरच्या साईडला असणारी कोणती आहे? पर्याय क्रमांक 3. इथे पहा, पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. पहा, आता खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पहा, थोडंसं निरीक्षण करूया. 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 दुने 18 म्हणजे बाहेरच्या अंकांची बेरीज आणि आतमध्ये दुप्पट. 5 आणि 3 7, 7 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10ची दुप्पट 20. मग पहा, 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8चे दुप्पट 8 दुने 16 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. यानंतर पुढे पहा, प्रथम सत्र परीक्षेत सुमनला योगितापेक्षा जास्त गुण मिळाले. अशा प्रकारचे प्रश्न आपण कसे सोडवतो? तुलना ज्या पद्धतीने शिकलो त्या पद्धतीने. सुमनला योगितापेक्षा जास्त गुण मिळाले म्हणून मोठ्याचं चिन्ह इथे केलं. यानंतर
योगिताला सुधीरपेक्षा जास्त गुण मिळाले. पहा, योगिताला सुधीरपेक्षा जास्त गुण मिळाले. यानंतर माधुरीला सुमनपेक्षा कमी पण योगितापेक्षा जास्त मिळाले. म्हणजे माधुरी आपण इथं लिहू शकतो. पहा, योगितापेक्षा जास्त पण सुमनपेक्षा कमी. या बाजूला आपण माधुरीला लिहू शकतो, वरच्या बाजूला. मग काय तर सर्वात जास्त गुण कोणाला मिळालेले आहे? पहिल्या नंबरला गुण कोणाला मिळालेले? सुमन. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. आता प्रश्नचिन्हाच्या यानंतर आता पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी या दोन्हींची बदल केली. इथे पहा, या दोन्हींची जागा बदलली. मग पुढचे कोणतं येणार आहे? पहा, गोल आणि यांची जागा बदललेली आपल्याला दाखवावी लागेल. म्हणजे पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेमध्ये आरमार शब्दासाठी 7, 4, 8, 4 हे अंक, मासासाठी 8, 3 हे अंक वापरले जातात. तर दर्पणसाठी आता याच्यामध्ये बघा कुठेही आपल्याला सारखेपणा दिसत नाही, परंतु आपल्याला काय करते, आ साठी 7, र साठी काय आहे? 4 आहे, र साठी 4 आहे, म साठी काय आहे? तर 8 आहे, म साठी इथे सुद्धा 8 दिलेला आहे. तर म साठी 8. आता दर्पण, याच्यामध्ये दर्पण म्हणजे रचा साऊंड आहे आणि मग र साठी आपल्याला 4 असलं पाहिजे मध्ये. तर मध्ये 4 असणार कोणतं आहे? पहा, 2 आहेत, परंतु इथे मा नाही आहे म्हणून इथे 8 वाला आपण घेत नाही. तर पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा, खालील प्रश्नातील चुकीचे पद ओळखा. अमेय, गजवदन, हेम, प्रथमेश, गजानन. सगळी नावं कोणाची आहेत? गणपतीची. हेम म्हणजे काय? सोने. हेम, कांचन, कनक, मग त्याचा अर्थ सोने होतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. आता वेन आकृती कशाची जुळते? पहा, गहू, ज्वारी, बाजरी नाही. भारत, महाराष्ट्र, गुजरात हे सुद्धा नाही. आई वडील, मुलगा नाही. परंतु भारत, कर्नाटक, पाकिस्तान. हा पहा, भारतामध्ये आहे, कर्नाटक आणि पाकिस्तान हे वेगळं आहे. म्हणजे कोणतं जुळतंय? पर्याय क्रमांक 4. यानंतर सोबतच्या आकृतीमध्ये आयत व त्रिकोण यांची अनुक्रमे संख्या किती? आता आयत पहा, हा जो मोठा आहे तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 9 आयत. तर 9 ने सुरुवात होणार कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. आयत 9 आहेत आणि त्रिकोण 5 आहेत. पहा, 1, 2, 3, 4 आणि हा एक 5. म्हणजे 9 आणि 5 पर्याय क्रमांक 4. यानंतर संदीपचे वय प्रदीपच्या वयाच्या दुप्पट आहे. त्या दोघांच्या वयाची बेरीज 27 असल्यास त्या दोघांच्या वयातील फरक किती? संदीपचे प्रदीपच्या दुप्पट आहे. मग अशा वेळेला काय करायचं आपण? प्रदीपचं x मानायचं आणि मग संदीपचं किती होईल? दुप्पट म्हणजे 2x. त्यांची बेरीज किती दिली आहे? 27. म्हणून x अधिक 2x बरोबर 27. इथे काही नसतं म्हणजे 1 असतं. म्हणजे 1 आणि 2 3. 3x बरोबर 27. मग हा 3 आपल्याला तिकडे पाठवायचा. यांच्यामध्ये गुणाकाराची क्रिया असते. पहा, 3 या बाजूला जाऊन भागिले होईल. किती जाईल? 9 त्रिक 27. म्हणजे एक्सची किंमत किती आली? 27. जर प्रदीप 9 वर्षांचा असेल, एक्सची किंमत आली 9, प्रदीप 9 वर्षाचा असेल तर संदीप किती? 9 दुने 18. म्हणजे यांच्यामध्ये कितीचा फरक आहे? 9चा फरक आहे. 9 वर्ष. कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. संगीताला इंग्रजी व गणित व इंग्रजी सोडून सर्व विषय आवडतात. सायलीला सर्व विषय आवडतात. वेदिकाला फक्त समाजशास्त्र आवडतो. तर खालीलपैकी कोणता विषय सर्वांना आवडतो? आता सर्वांना आवडणारा विषय कोणता सांगता येईल आपल्याला? सामाजिक शास्त्र. कारण वेदिकाला तोच आवडतोय आणि हिला गणित आणि इंग्रजी आवडत नाही, बाकीचे आवडत आहेत. तर सामाजिक शास्त्र हे आहे तुमचं उत्तर. याच्यासाठी कोणतंही कच्चं काम करण्याची गरज नाही. रोहन अ ठिकाणाहून ब या ठिकाणी पोहोचला तर तो किती वेळा उजवीकडे वळाला? अशा प्रश्नांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तर स्वतः तिथे हात ठेवायचा आहे आणि त्या आकृतीचं निरीक्षण करायचं. पहा, या बाजूने निघाला, पुन्हा खालच्या बाजूला वळवा म्हणजे उजवीकडे वळला 1. पहा, आता पुन्हा या बाजूला आला, खाली वळाला म्हणजे 2, इकडे आला 3, 4 आणि 5. म्हणजे एकूण 5 वेळा तो उजवीकडे वळणार आहे. तर पर्याय क्रमांक 3. आता हे काय करा, आकृती तुम्ही समोर ठेवा आणि आकृतीच्या दिशेने तुमचा हात न्या. उजव्या बाजूला वळलं तर उजव्या हाताकडे, वळलं तर उजव्या बाजूला, डाव्या हाताकडे वळलं तर डाव्या बाजूला. यानंतर वामनराव सैन्य दलात नोकरी करतात. ते 22 फेब्रुवारी 2016 पासून 21 दिवसांची रजा घेऊन घरी गेले तर कोणत्या दिवशी नोकरीवर येतील? आता पहा, तारीख कोणती दिली? 22 फेब्रुवारी 2016. आता 2016 काय? हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? फेब्रुवारीमध्ये 29. मग पहा, 22 पासून म्हणजे 22 हा सुद्धा धरायचा आहे. 22 ते 29. पहा, 22 नंतर 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. म्हणजे
29 फेब्रुवारीपर्यंत 8 दिवस होता आहेत 8 दिवस. आणि त्याच्यानंतर किती दिवसांची रजा? 21, म्हणून 21 मधून 8 गेले. तेरा दिवस म्हणजे 13 मार्चपर्यंत त्यांची सुट्टी आहे. आणि मग ते कामावर कोणत्या दिवशी हजर होतील? तर 14 मार्च कुठे आहे? 14 मार्च 2016. तर इथे फेब्रुवारीचे 28 दिवस न पकडता 29 दिवस पकडायचे आहे, कारण 2016 काय आहे? लीप वर्ष आहे. आता पहा, एका सांकेतिक भाषेत नमन हा शब्द असा लिहितात, सदन हा असा लिहितात, मदन हा असा लिहितात. तर क्रम या चिन्हांचा सारखाच दिलेला नाही, तर गोल आणि त्रिकोणाने कोणता शब्द लिहिता येईल? तर याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2. पहा, स साठी गोल आणि म साठी त्रिकोण, या पद्धतीने. यानंतर प्रशांतला सर्व खेळ आवडतात, गणेशला बुद्धिबळ, हॉकी व फुटबॉल आवडतात, संतोषला बुद्धिबळ व हॉकी सोडून सर्व आवडतात. तर कोणता खेळ तिघांना आवडतो? तर पहा, प्रशांतला सगळे आवडतात, गणेशला बुद्धिबळ, हॉकी आणि फुटबॉल आवडतात, आणि संतोषला बुद्धिबळ आणि हॉकी आवडत नाही, म्हणजे फुटबॉल हा सर्वांना आवडणारा खेळ आहे. तर त्याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचे जे 75 प्रश्न आहेत ते आपण समजून घेतलेले आहेत. याच्यामधले अंक आणि चिन्ह याचे प्रश्न काही थोडेसे किचकट आहेत, परंतु थोडंसं लॉजिक लावलं तर ते आपल्याला सहज सोडवता येतात. तर व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण गणित आणि मराठीची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. धन्यवाद.